दादा, खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रात्री एक खूप मोठी महाराष्ट्रातली घडामोड घडलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो अजितदादा त्याला पारित करण्यासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. आता पारित करून त्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं. म्हणून आपण 10 फेब्रुवारीला या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारलं. सगळ्यांना मिळणार हे 60-62 लाख तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील नवा पक्ष काढतायत आणि येणाऱ्या निवडणुकांना देखील ते सामोरं जातील अशी देखील एक चर्चा. आपण त्यांच्यावर लक्ष देऊ नका. आपल्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरं मोठे कसे होतील याच्यावर सगळ्यांना लक्ष द्या. सोशल मीडियावर कोण काय ते लक्ष देऊ नका. आणखी एक प्रश्न आहे. काल भुजबळांनी तुमच्यावरती अशी टीका केली की मनोज जरांगे पाटलांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी आणि मग बाकी जे आहेत ते बोलावं, राजकीय बोलावं, असं देखील त्यांनी एक आरोप तुमच्यावरती केला. राजकीय बोलत नाही त्याला मी, त्याला पण राजकारण कळत याला आणि मला वाढायचं नारायचं हे त्याने शिकवायचं. मला काय करायचं? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने तुला मोठं केलं हे विसरू नको. जरी आम्ही उभा नसून राहिलो तरी या मराठा समाजानं तुझ्यात समाज बघितला आणि म्हणून तुला मोठं केलं. तू आता आम्हाला उलटे सल्ले देऊ नको. तू तुझं बघ, लय माझ्या नादाला नको लागू नाही. जशी मोर एखादी शिकवून दादा, छगन भुजबळ म्हणतात की यांना आरक्षणही मिळालं आहे, यांनी मुलालाही उधळलं आहे, मात्र आता उपोषण कशासाठी? ते तुला नाही कळणार. ते तुला नाही कळणार. कारण तुला नाही ते कळालं असतं तू जेलला गेलाच नसतं. या 2000 कायद्यात दुरुस्ती करायची. 2001च्या कायद्यानं आरक्षण दिलं आणि त्या 2001च्या कायद्यानुसार मराठ्यांचा सगळ्या शहरांचा शब्द त्या कायद्यात घ्यायचा आहे. त्यासाठी विधानसभा लागते आणि आता विधानसभा नाही आहे म्हणून राजपत्रित अधिसूचना निघालेली आणि त्या अधिसूचनेचं रूपांतर जर कायद्यात करायचं असतं तर विधानसभा लागते. आता 15 तारखेला अधिवेशन, त्यात कायदा पारित होईल आणि त्यानंतर अंमलबजावणीसाठी या अंमलबजावणीसाठी पहिला गुन्हा हा मराठ्यांनी 75 वर्षात मराठ्यांसाठी कायदा पारित करत होते. मराठ्यांच्या पोटात तो कायदा खेचून आणला म्हणून गुन्हा होता. ती दिवाळी होती. आता कायद्याची अंमलबजावणी झाली की तू फक्त महादिवाळी कशी दिसती बघावी, म्हणा गुन्हा कशाला म्हणते आणि विजय सभा कशाला म्हणते. तू फक्त एकदा पोलावर घालून बघ. तुम्ही जे उपोषण करताय 10 तारखेला, समाजाचं म्हणणं आहे की उपोषण टाळावं तुम्ही, तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं म्हणतात. नाही, मी माझ्या समाजाला ज्यावेळेस मायबाप मानले त्यावेळेस मी समाजाच्या पुढे 5 महिने आंदोलनात गेले आणि तेही गेले. परंतु एवढीच वेळ अशी की मी त्यांचा शब्द ऐकत नाही. कारण मी वाईट नाही करत, त्यांच्याच लेकरासाठी लढतो. कारण 5 महिने लढल्याला उपयोग होणार नाही. जर आपण यावेळेस आपल्या जीवाची बाजी लावून लढलो तर त्या कायद्याची अंमलबजावणी सरकार लवकर करणार नाही. 15 तारखेला एकदा अधिवेशन होऊन गेलं तर पुन्हा अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी सुटी प्रक्रिया नसते. म्हणून 15 तारखेला अधिवेशन त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करतोय. समाजाची भावना माझ्या लक्षात येईल, परंतु मी थांबलो तर माझ्याच करोडो मराठा पोरांचं होऊ शकतं. त्यामुळं एक जीव गेला तरी चालतो, परंतु करोडो जीव जगले ते करोडो जीव मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे म्हणून आपण हा काय नको पाहिजे. आपण तर आता शेवटचं राहिलं सुद्धा शिकलो आहोत. पुन्हा जाणं होईल नाही माहीत नाही, कारण शेवट आपल्याला साथ देत नाही. परंतु समाजात माझी एवढ्याच वेळ तर तुमचा शब्द ऐकत नाही, पण तुमच्याच लेकरासाठी ऐकत नाही. कारण याची अंमलबजावणी जर केली तर आयुष्याचं करोडो मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार. छगन भुजबळ यांनी नाभिक संघटनेला आव्हान केलं की मराठ्यांची दाढी कटिंग करू नये, यावर काय सांगा? त्याचं काय सांगावं मला काय कळत नाही. त्याचं विचारलं मग हातात घेऊन म्हणजे एवढं कामातून गेलेला माणूस तो ओबीसी स्वतःला नेता मानतो ओबीसी आणि त्यातल्या छोट्या छोट्या जे समाज
अपमानकारक शब्द बोलायचे. त्यांना आरक्षण नाही खाऊ देत नाही बाबा बोलू देतात. त्याच्यात आता वरून असं सांगा म्हणजे उपाशी मारायचे का ते लोक तुला, आणि नंतर त्याचा तो वाद लावायचा आहे. पण आम्ही मराठा समाजाला आवाहन केलेलं की ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खेड्यातल्या आपण वाद एकमेकाशी अजिबात करायचा नाही, सुद्धा वाद सुद्धा नाही. हा मात्र त्याला सुटेल माझ्या तोंडातून आत्तापर्यंत ओबीसीचे एकाही बांधवाबद्दल ग्रामीण भागातला शब्द गेलेला नाही, जाऊ पण येणार, पण त्याला सोडणार, कारण तो आमच्यात भांडणारा होता. त्यांनी सरळ जर ओबीसीचा नेता स्वतःला मानत असला तर नव्या बांधवाची त्यांनी माफी मागायला पाहिजे. जर खास तो त्यांना मानतो ओबीसी बांधवांना आणि स्वतःला पण ओबीसीचा नेता मानतो तर त्यांनी माफी मागायला पाहिजे. त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्याचा अर्थ असा होतो तो एकदम मगरूर आहे, मस्तीखोर माणूस, तो समाजाला काहीच समजत नाही, त्याला जाणून घेऊन नवी बांधवांचा अपमान करायचा होता असा त्याचा अर्थ होतो. त्यांनी मोकळ्या म्हणून त्याचेच लोक आहेत, त्याच लोकांचा तो नेता आहे तर त्यांनी त्या समाजाची महाराष्ट्रावर माफी मागितली पाहिजे. जनरल मोटरचे कामगार हे 4 महिने उपोषण करूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. 2 वेळा तुम्ही जनरल मोटरच्या कामगारांना भेट दिली होती, पण अद्यापही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आणि हजारो कामगारांचं कुटुंब देशदोडीला लागलेलं आहे. यावर काय सांगा? मी सांगितलं होतं त्यामध्ये यांना पण त्यावेळेस, पण ते मध्ये परत आंदोलन सुरू झालं आणि तो विषय परत थोडा मागायला आला. आता हे 10 तारखेला संपले, पुन्हा एकदा तो विषय मी सरकार दरबारी त्यांना घेऊन मानतो. तर ते कसं सोडायला काय करायचं त्याचा 100% प्रयत्न करतो मी त्यामुळे, परंतु ते मधल्या काळात ते आंदोलनामुळे पुन्हा राहून गेलो होतो. एकीकडे मराठा आरक्षणाचे मागणी आणि मराठा आरक्षण मिळतंय, पण खाजगीकरण आणि कंत्राटीकरणावर सरकार भर देते. याकडे कसे बघता? नाही, आता आरक्षण मिळालं त्या विषयाकडे लक्ष देऊ, कारण विषय भरपूर आपला एकच आहे मराठा आरक्षण. शेवटचा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 3 कोटीच्या वरती मराठा बांधव जो आहे तो पाठिंब्यासाठी आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मनात आहे का की निवडणूक लढवणार कोणती किंवा कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार किंवा कोणती निवडणूक लढवणार का मनोज जरांगे पाटील? त्यांच्या मनात काय सांगा? नाही माझ्याकडे जुळूच नका नाही, 3 कोटीच नाही, असं मराठाच नाही, अजित माझी पाठ थोपटत नाही, मी बोलत असा मराठाच नाही की तो एकतर्फी नाही दिसत आहे. 20-25 सोडले ते 20-25 जणांना फक्त राजकारण करायचंय आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायचंय पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. पण त्यांना समाज काय म्हणतो नाही, ते सोशल मीडियावर सगळे काय जण काय मिळालं आमचं 20-25 जण आहेत, पक्ष जे कोणाचे आहेत काय ते मराठ्यांनी शोधून काढले. सगळं मराठा आहे, 5.5 कोटी सगळा मराठा समाज. धन्यवाद.